राधा रूममध्ये कपडे आवरत होती. सतीश तिच्याजवळ गेला आणि तिला स्वतःजवळ ओढले आणि तो तिला किस करू लागला. राधा म्हणाली, सतीश ऐक ना, मला काही सांगायचं आहे. पण तो मात्र खूप अधीर झाला होता. त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली आणि हळुवारपणे तिच्या होठावर किस करू लागला. तशी राधा पण त्याच्या स्पर्शाने मदहोश होत होती. दोघेही आता एकमेकांमध्ये बेधुंद होऊन एकमेकांना किस करू लागली होती. सतीशच्या चुंबनाच्या वर्षावाने राधा पूर्णपणे मदहोश झाली होती. पण तरी राधाचे नवीन नवीन लग्न झालं होतं. खूप स्वप्न पाहिली होती. जर अशा सगळ्याच मुली बघतात आपल्या लग्नाबद्दल, लाईफ पार्टनरबद्दल, जीवनाच्या नवीन सुरुवातीबद्दल. राधा सुशिक्षित, सुंदर आणि नवीन जनरेशनची मुलगी होती. लग्न होऊन सासरी आली. राधा आणि सतीशची जोडी पण कुणाची नजर लागू नये अशीच होती. सतीश एका कंपनीमध्ये जॉब करत होता. सगळे एकदम छान होतं. लग्न संध्याकाळी असल्यामुळे सगळे अगदी पार पडताना खूप उशीर झाला आणि त्यांना घरी पोहोचायला रात्र झाली. घरी आल्यावर राधाच्या सासूने घरात एक छोटी विधी केली. राधाची बहीण आरतीने तिचे सासू खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आता रात्र खूप झाली आहे, तर बाकीच्या विधी उद्या करू. पण त्या मात्र ऐकायला तयार नव्हत्या. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाकीच्या रीती पार पाडल्या गेल्या. तिसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात राधाच्या बहिणीने पूजा केली आणि तिच्या हाताने प्रसाद बनवला. सगळ्यांना प्रसाद खूप आवडला. सर्वांनी तिचे कौतुक केले आणि म्हणाले, अशीच घरची अन्नपूर्णा बनवून राहा आणि तिला आशीर्वाद दिले. सासूने राधाला खोलीत बोलावून सांगितले, परवा मी तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी सुख, शांती, नवग्रह शांती यासाठी पूजा ठेवली आहे. पहाटे पहाटे उठून नवी कोरी साडी नेसून राधा सासूबाईचं बोलणं नीट ऐकत होती. अचानक सासूबाईंनी विचारलं, बरं तुझे मासिक पाळीची तारीख कधी आहे? नाही तर असं व्हायचं मी ते सगळी तयारी करून ठेवायची आणि तू सगळ्यावर पाणी फिरवून टाकायचे. राधाला हे ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण तुम्ही लक्ष दिले नाही. ती बोलली, नाही, अजून बरेच दिवस बाकी आहेत. तुम्ही चिंता नका करू. नाही येणार इतक्यात पाळी. बरं, पण लग्नात इतकी दगदग झाली आहे तर काही सांगता येत नाही. तू एक काम कर, पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घे, म्हणजे पूजेत काही विघ्न येणार नाही. सासूबाई बोलल्या. राधाने मान डोलावली आणि आपल्या खोलीत निघून गेली. पूजाविधी व्यवस्थित पार पडल्या. सगळे नातेवाईक आपापल्या घरी गेले होते. सतीशच्या सुट्ट्या पण आता संपायला आल्या होत्या. ती जशी खोलीत आली सतीशने तिला आपल्याजवळ घेतले. कमरेभोवती हात घालून त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतले आणि तिच्या मानेवर तो किस करू लागला. राधा बोलली, सतीश ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पण सतीश मात्र ऐकायला तयार नव्हता. तो खूप अधीर झाला होता. त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली आणि तिच्या ओठावर किस करू लागला. तशी राधा पण त्याच्या स्पर्शाने मदहोश होत होती. तिला पण त्याचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता. दोघेही बेधुंद होऊन एकमेकांना किस करू लागले होते. दोघेही खूपच अधीर झाले होते. शरीर सुखासाठी आसुसलेले होते. दोघांनाही आता हा दुरावा सहन होत नव्हता. ही दुरी मिटवायची होती त्यांना आणि एकमेकांच्या मिठीत स्वतःला स्वाधीन करून तो परमोच्च क्षण अनुभवायचा होता, जो प्रत्येक नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोला अनुभवायचा असतो. सतीशच्या चुंबनाच्या वर्षावाने काव्या पूर्णपणे मग्न झाली होती. पण तरीही स्वतःला सावरत याला बोलली, सतीश प्लीज ऐक ना, खूप महत्त्वाचे बोलायचे आहे आज. आईने इतका ऐकून सतीशने राधाकडे पाहिलं आणि बोलाय, काय झालं? आई काही बोलली का तुला? राधा बोलली की आज घरात मंगलमय वातावरण आहे, तर आज असं काही करू नका, म्हणजे आपल्याला एकमेकांपासून दूर राहायला सांगितलं आहे. त्या बोलल्या, वाटल्यास मी स्वतः तुम्हाला हनीमूनचे तिकीट बुक करून देते, तेव्हा मन भरून हवं तसं एन्जॉय करा, पण आज नको. हे ऐकून सतीशचा मूड गेला. त्याने तिला तिच्या मिठीतून सोडून दिलं. तेव्हा राधा म्हणाली, सतीश तुला नाही वाटत आहे का जरा आतीच होतंय? सतीश म्हणाला, जरा थोड्या जुन्या विचारांची आहे ती. जेवढी वरून कडक स्वभावाची वाटते तेवढीच आतून खूप सॉफ्ट आहे. तू कधी तिला कोणत्या गोष्टीसाठी मनाई करू नकोस, नाहीतर या छोट्या छोट्या गोष्टी मग मनात अडी धरून राहतात. मी पण कधी आईला कोणत्या गोष्टीसाठी मनाई नाही करत, आणि असे ही 4-5 महिन्याची तर गोष्ट आहे. एकदा प्लॉटचे राहिलेले काम पूर्ण होऊन आपल्याला चावी मिळाली की तू आणि मी आपण दोघे राहणार आहोत. मग तुला हवं तसं कर. घर मी कोणतेच बंधन नाही लागणार तुझ्यावर. राधाला
सतीशचं म्हणणं पटलं होतं आणि तिच्या मम्मीने पण तिला हे समजावलं होतं की तिथे असेपर्यंत सासू सासऱ्यांचं म्हणणं ऐक जा. तुझी इच्छा असो वा नसो, जर तुला सासरे यांच्या मनात आपली जागा बनवायची असेल तर तुला जे जे सांगतील तसं वागावं लागेल. 5-6 दिवसांनी सतीश आपल्या जॉबसाठी पुण्याला निघून गेला. सगळं व्यवस्थित चालू होतं तेव्हाच राधाला मासिक पाळी चालू झाली. आता तिची सासू तिच्याशी बोलणं तर दूरच, तिच्याकडे बघायला पण तयार नव्हती. तिला स्टोर रूममध्ये राहायला सांगितलं आणि तिथे जेवण खाणे-पिणे सगळे तिथे दिलं गेलं. राधाने कसेबसे 4-5 दिवस काढले आणि आता पुढे पिरियड्समध्ये माहेरी जाण्याचा योग येईल असा विचार केला. सासूबाईंना सांगितलं. त्या म्हणाल्या, चांगलं आहे, घर पण पवित्र होणार आणि मला वारंवार साफसफाई पण करावी लागणार नाही का. विचार करू लागली. लोक सांगतात हे सगळे देवाला चालत नाही. मग देवाला फुलं कशी चालतात? फुलं आल्यानंतर एका झाडाला फळे येतात. तसेच गर्भधारणा व्हायला सुद्धा एका स्त्रीला मासिक पाळी येणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय मनुष्याचा जन्म होऊ शकत नाही. जाऊ दे, मी तरी का विचार करत बसले. मला कुठे इथे राहायचे आहे. 4-5 महिने तर काढायचे आहे असे सांगून तिने स्वातला समजावलं. थोड्या दिवसांनी घरी कोणता सण समारंभ नाही तर कोणती पूजा, कधी हे तर कधी ते, हे सांगून राधाला पिरियड ते मागे पुढे करण्याची गोळ्या घ्यायला सांगितलं जायचं आणि ते सुद्धा घरी भांडण तंटे नको म्हणून ती घेत राहिली. आता तिचं वजन वाढू लागलं होतं. तिला समजत नव्हतं की असं का होत आहे, कारण तिचा आहार ही मोजकाच होता आणि नियमित व्यायामही चालू होतात. तिची चिडचिड वाढली होती आणि शारीरिक आणि मानसिक ताण होता तो वेगळाच. पण एकदा का सतीश मला इथून घेऊन गेला की सगळे ठीक होईल असा विचार करून ती खूप खुश होती. पण बघता बघता वर्ष निघून गेले आणि आता कुठे फ्लॅटची चावी त्यांना मिळाली होती आणि ते सोबत राहू लागली होती. आता सगळं छान चाललं होतं एकदम मनासारखं. आधीमध्ये सासूबाईचा फोन यायचा. मग कधी हा सण आहे, ही पूजा आहे असं सांगून, तसं काही पिरियडची तारीख असेल तर गोळी घे असं राधाला सांगायचं. तर आईला कोणत्याच गोष्टीत मनाई करत नव्हता आणि राधा स्वात पण मानत नव्हती. जाऊ दे, एकदा का मला जॉब मिळाला तर मग सुट्टी मिळत नाही असे सांगून त्यांना नकार देत जाईल. या गोष्टीसाठी मग वारंवार गोळ्या तरी घ्यावे लागणार नाही. तसंच एकदा त्यामध्ये दोघेही घरी आले होते तेव्हा तिथे सतीशची मावशी बोलली, सुनबाई, आम्हाला माहीत आहे तुम्ही दोघेही नवीन विचारसरणीचे आहेत, पण आता लग्नाला 2 वर्ष झाले आहेत. विचार आहे की नाही आम्हाला गुड न्यूज देण्याचा? का अजूनही तुमचं काय ते प्लॅनिंग चालू आहे? ताई तर देवाचे मागे हात जोडून पडलेली असते, पण यावेळी ही गुड न्यूज मिळेल असं वाटत नाही. त्याचं बोलणं ऐकून राधाला मात्र त्यांचं बोलणं एखाद्या बाणासारखं टोचलं. तर सतीश बोलला, तू मावशी कशाला चिंता करतेस? अजून कुठे आपलं वय निघून गेलं? आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू. 2 दिवसांनी घरी गेल्यानंतर ते एका चांगल्या गायनाकॉलॉजिस्टकडे गेले होते. डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितले. डॉक्टरने राधाचे चेकअप केले आणि तिच्या काही टेस्ट केल्या आणि रिपोर्ट येईपर्यंत त्यांना बाहेर बसायला सांगितले. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आत बोलावलं. मग त्यांनी राधाला विचारलं, राधा, तुम्हाला महिन्याला नियमित मासिक पाळी येण्यात काही प्रॉब्लेम येतो का? राधाने सांगितलं, लग्नाच्या आधी मला रेग्युलर होती, पण आता पाळी मागे पुढे करण्यासाठी मला गोळ्या घ्यावे लागतात. डॉक्टर आचार्याने बोलले, काय आणि ते कशासाठी? राधाने एकदा सतीशकडे पाहिलं आणि मग तिने डॉक्टरांना सगळं खरं सांगून टाकलं की त्यांच्या सासूला हे सगळं पवित्र वाटते आणि त्यांना सणावारी ते सगळं चालत नाही वगैरे वगैरे. डॉक्टर रागाने राधाला बोलले, काय फायदा आहे तुमचा इतकं शिक्षण घेऊन? तुम्ही आजकालच्या मुली तर साधी पोटदुखीची गोळी घेताना पण त्यांच्या साईड इफेक्टचा विचार आधी करता आणि तू तर राधा, आता मी तुला काय सांगू? तुला थोडी तरी कल्पना आहे का की या गोळ्या घेऊन तुझ्या शरीरावर त्याचा किती गंभीर परिणाम झाला असेल? तुला फिलोपियन स्नायुयोगमध्ये ब्लॉकेज आला आहे. या गोळ्या घेऊन आणि शरीरात होणारे हार्मोन्सच्या बदलामुळे तुम्ही दोन्ही ओव्हरीज डॅमेज झाले आहात. तुझ्या गर्भाशयात गाठी तयार झाल्या आहेत आणि तुझी आई बनण्याचे चान्स कमीत कमी 80% पर्यंत कमी झाले आहेत. तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करू. मी काही गोळ्या लिहून देतो
जर त्यांनी गाठी विंचरल्या तर ठीक, नाही तर काय डॉक्टर? राधा बोलली. नाही तर तुझा गर्भाशय काढावा लागेल, कारण त्यामुळे इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरू शकते. हे ऐकून राधाचे हातपाय गार पडले. तिच्या पायाखालची जमीन सरकली. रुग्णाची अवस्था पण काही वेगळी नव्हती. त्यांनी कधी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता की त्यांचे परिणाम इतके भयानक होती. राधाने डोळे पुसले. ती रागाने उठली आणि डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर, मला हे सांगायला नाही पाहिजे, पण तुम्ही मला सांगा, मला ऑपरेशनसाठी कधी यायचे? डॉक्टर बोलत आहे. तुम्ही काय बोलता? राधाने रागाने सतीशकडे पाहिलं आणि बोलली, नाही तर काय? जर गर्भाशय राहिला नाही तर पिरियड पण येणार नाही आणि माझ्यामुळे कोणताच घरही अपवित्र होणार नाही. बरोबर बोलले ना मी, सतीश? आणि ती तिथून निघून गेली. सतीशची वाट न बघता. सतीशकडे मात्र याचे काहीच उत्तर नव्हते. मित्रमैत्रिणींनो, आज आपण 21व्या शतकात जगतोय. घर अपवित्र होणार, पूजाविधीमध्ये विघ्न येणार, हे सगळे आधीच चाललंय. त्याची कारणे ही वेगळी असावी, पण आता जग बदललेलं आहे. विज्ञान इतके पुढे गेले की त्यामुळे आपल्याला पण माहीत झालं की रेग्युलर पिरियड ही एक नॅचरल प्रोसेस आहे, जी प्रत्येक स्त्रीला महिन्याला येणार. आणि हे रेग्युलर पिरियड म्हणजे ती स्त्री हेल्दी असण्याची निशाणी आहे. तर अपवित्र होईल, पूजाविधीमध्ये विघ्न, देवाला आवडत नाही, या अशा कारणासाठी पाळी येण्यासाठी गोळ्या घेणे म्हणजे आपल्या शरीरावर अत्याचार करण्यासारखे आहे. आणि या गोळ्याचे दुष्परिणाम पण खूप भयानक आहेत. जी चूक राधाने केली तुम्ही करू नका, हेच या गोष्टीद्वारे मला तुम्हाला सांगायचे आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.